नमस्कार मित्रांनो, मी सुमित तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आमच्या ह्या SPM IAS अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये. तर सध्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांमध्ये एक कन्फ्युजन खूप जास्त आहे की जी पद्धती बदललेली आहे परीक्षेची सध्या, की आपल्याला MPSC ही मुख्य परीक्षा विशेष करून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची झालेली आहे. तर या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी कशा पद्धतीचा अप्रोच असला पाहिजे, कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतील, ॲन्सर रायटिंग स्किल कशी डेव्हलप करायची, आणि जसं UPSCमध्ये जो न्यूजपेपर ॲनालिसिस एक अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा भाग आहे, की न्यूजपेपर ॲनालिसिसमुळे तुम्हाला UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये फायदा होतो. तर ह्या सगळ्या अनुषंगाने आता आम्हाला एक नवीन इनिशिएटिव्ह MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी इथे सुरू करायचा आहे, आणि त्याच्याबद्दलच मी तुम्हाला एक माहिती देण्यासाठी अतिशय शॉर्ट फॉर्मॅटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले तर ज्या पद्धतीने UPSCची डिस्क्रिप्टिव्ह मेन्स आहे, MPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्ये सुद्धा आपल्याला ॲन्सर रायटिंग जर इम्प्रूव्हाइज करायची असेल तर आपल्याला न्यूजपेपर रीडिंग हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर नेमकं इतक्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये वाचलं काय गेलं पाहिजे, आणि बाळांनो आत्तापर्यंतच्या जो काही एक ॲनालिसिस आहे, तर त्या ॲनालिसिसमध्ये हे बघितलं गेलेलं आहे की मुख्य परीक्षेमध्ये जर तुम्हाला तुमचं कॉन्टेंट इम्प्रूव्ह करायचं असेल ॲन्सर रायटिंगचं, तर न्यूजपेपरची भूमिका ही अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. आमचा एक अतिशय सक्सेसफुल न्यूजपेपर ॲनालिसिसचा एक पॅटर्न जे आमचे डायरेक्टर सर आहेत, सत्यजित सर चालवतात, आणि ज्या पॅटर्नमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना UPSCमध्ये आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये फायदा झालेला आहे. आमचे UPSCचे जे मुलं सिलेक्ट झालेले आहेत, तर आम्ही त्याच अनुषंगाने मराठीमध्ये जे सत्यजित सर इकडे इंग्लिशमध्ये करतायत, तेच मराठीमध्ये न्यूजपेपर ॲनालिसिस आम्ही ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर याच्यामध्ये नेमकं डेली बेसिसवर जे आम्ही लवकरच एक करिक्युलम स्टार्ट करणार आहोत, तर त्याच्यामध्ये नेमकं काय असेल, जे आपले महत्त्वाचे वर्तमानपत्र आहेत, म्हणजे हिंदू, एक्सप्रेस, PIB आणि आपले महत्त्वाचे मराठी वर्तमानपत्र, तर त्यांच्यातल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी, ज्या काही न्यूज असतील, आणि ज्या न्यूजमधल्या जे काही कॉन्टेंट असेल तुम्हाला मेन्ससाठी आवश्यक, तुम्हाला केस स्टडी म्हणून तुम्ही उत्तरामध्ये वापरू शकता असल्या काही गोष्टी, हे सगळं डिटेलमध्ये आपण डेली बेसिसवर इथे चर्चा करणार आहोत. प्लस मेन्स सोबतच तुम्हाला प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने सुद्धा अतिशय महत्त्वाच्या अशा गोष्टी मी ह्या न्यूजपेपर ॲनालिसिसच्या माध्यमातून रोज तुम्हाला सांगत जाईल. प्लस ह्या न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये आपण आता ह्या सगळ्या वर्तमानपत्रांमधल्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, त्या घडामोडींवर आधारित मी काही प्रश्नसुद्धा तुम्हाला देत जाणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर एक डिस्क्रिप्टिव्ह ॲन्सर लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे, आणि ते तुम्ही आम्ही दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करा त्याच्या PDF, आणि त्याचंसुद्धा असेसमेंट करून आम्ही तुम्हाला देणार आहोत. आता न्यूजपेपर ॲनालिसिस व्यतिरिक्त इथे आपल्याला जनरल स्टडीजसाठी जो काही एक आवश्यक असा एक, मुलं म्हणतात की नेमकं कसा अभ्यास केला पाहिजे, आत्तापर्यंतची जी MPSC होती ती तर ऑब्जेक्टिव्ह होती, ही डिस्क्रिप्टिव्ह आहे मुख्य परीक्षा, मग काय पद्धती असली पाहिजे, आणि आत्ता जी MPSCची मेन्स झाली त्याचे जे प्रश्न होते ते अतिशय मेडिओकर, अतिशय सिंपल पद्धतीने MPSCने विचारले होते. पण विश्वास ठेवा माझ्यावर, MPSC लवकरच त्यांची कात टाकेल, आणि एका नवीन पद्धतीने, ज्या पद्धतीने UPSC मेन्समध्ये डायनॅमिक पद्धतीने विचारते, कॉम्प्लेक्स ॲनालिटिकल प्रश्न विचारते, तसेच प्रश्न MPSC सुद्धा तुम्हाला विचारायला सुरुवात करेल. तर जनरल स्टडीजसाठी कशा पद्धतीचा अप्रोच असला पाहिजे त्याचं मेंटरशिपसुद्धा आम्ही इथे तुम्हाला प्रोव्हाइड करू, पेपर वाईज, सब्जेक्ट वाईज, की रिसोर्सेस तुमचे काय असले पाहिजे, मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने तुम्ही काय वाचलं पाहिजे, तुम्हाला ऑप्शनल कसा तुम्ही निवडायचा याबद्दल पण आम्ही मार्गदर्शन करू, आणि पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स हा जो ऑप्शनल आहे त्याची सुद्धा मेंटरशिप मी तुम्हाला इथे अवेलेबल करून देणार आहे. तर हा पूर्णपणे सध्या तरी कुठला क्लास नसेल, फक्त मेंटरशिप आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. आणि ह्या बाबतीत सुद्धा तुमच्या ज्या काही शंका असतील त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर एक नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही आमच्याशी कम्युनिकेट करू शकतात. तर याच्यामध्ये एसे पासून जनरल स्टडीजचे पेपर, सब्जेक्ट वाईज आम्ही तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड करू, ऑप्शनल कसा सिलेक्ट करायचा याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देऊ, कसा ऑप्शनल निवडला गेला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला समजू, आणि जर काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी PSIR ऑप्शनल हा निवडलेला असेल, किंवा काही विद्यार्थी विश्लेषण करून जर PSIR हा ऑप्शनल निवडणार असतील, तर त्याच्यासाठी सुद्धा
एक जवळपास वर्षभर आम्ही तुम्हाला मेंटरशिप प्रोव्हाइड करणार आहोत. प्लस ह्या GSसाठी म्हणा किंवा ऑप्शनलसाठी म्हणा आवश्यक जे काही कॉन्टेंट आहे ते कॉन्टेंटसुद्धा आम्ही सर्व विद्यार्थ्यांसाठी SPM IS अकॅडमी हे उपलब्ध करून देणार आहे. नाव आता मुख्य परीक्षेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो एक विषय आहे तो आहे उत्तर कसं लिहिलं गेलं पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेबद्दल चर्चा करतो तर मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला कॉन्टेंट, नॉलेज याच्याबद्दल किती माहिती आहे हा एक वेगळा भाग झाला. तुमच्याकडे कदाचित लेट्स से की पॉलिटी किंवा PSIR किंवा हिस्ट्री किंवा जॉग्रफी ह्या विषयाबद्दल तुमच्याकडे अतिशय योग्य पद्धतीचं नॉलेज असू शकतं. तुमच्या कॉन्सेप्ट्स त्या विषयातल्या अतिशय योग्य पद्धतीने क्लिअर झालेल्या असू शकतील. पण एक स्किल सेट आन्सर रायटिंगसाठी लागते, ती म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने इथे उत्तरं लिहित आहात, कशा पद्धतीने तुम्ही इथे स्वतःला प्रेझेंट करत आहात. तर इथे आन्सर रायटिंगसाठी सुद्धा आम्ही वीकली बेसिसवर काही क्लासेस यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, ह्या आपल्या SPM IS अकॅडमीच्या MPSC स्पेसिफिक चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सिन्सिअरली डेली बेसिसवर जे काही आमचे व्हिडिओज येतील इन्फॉर्मेटिव्ह, म्हणजे न्यूजपेपर ॲनालिसिस तर असणारच आहे, त्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसुद्धा आम्ही इथे तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवू. आणि ॲन्सर रायटिंगची एक नवीन सिरीज वीकली बेसिसवर आम्ही स्टार्ट करू. तर ह्या सिरीजमध्ये बेसिक्सपासून मी तुम्हाला शिकवणार आहे की इंट्रोडक्शन कसं लिहिलं गेलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला तर आपण हे बघूयात की ॲन्सर रायटिंग काय असतं. ॲन्सर रायटिंग मी बऱ्याचदा क्लासमध्ये सांगतो की ही एक कला आहे. तर ही कला कशा पद्धतीने तुम्ही इथे योग्य पद्धतीने तुम्ही त्या कलेला तुम्ही योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही उत्तरं लिहू शकता. आणि कला कशामुळे म्हटलं गेलेलं आहे आन्सर रायटिंगला, कारण तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते योग्य पद्धतीने जर तुम्ही रिप्रेझेंट नाही केलं तर आपल्याला अपेक्षित ते रिझल्ट कदाचित MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये भेटू शकणार नाही. तर मी तुम्हाला खूप बेसिकपासून सांगेल की आन्सर रायटिंगचे विविध भाग काय असतात. इंट्रोडक्शन काय असतं, मेन बॉडी काय असते, कन्क्लुजन काय आहे, इंट्रोडक्शनमध्ये कुठले पॉईंट्स आले पाहिजे, मेन बॉडीमधला जो कॉन्टेंट आहे तो किती शब्दांचा असला पाहिजे, कन्क्लुजन हे किती शब्दांमध्ये तुम्ही लिहिलं गेलं पाहिजे, या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता जरी मी वारंवार MPSC हा उल्लेख करत असलो तरी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसोबतच ह्या संपूर्ण करिक्युलममध्ये जे काही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत तर या मार्गदर्शनाच्या अनुषंगाने तुमचं MPSC प्लस UPSC याचं सुद्धा प्रिपरेशन होत राहणार आहे. याची सुद्धा मी तुम्हाला शाश्वती देतो. कारण बाळांनो, इथे MPSC जी आहे अल्टिमेटली जो UPSCचा पॅटर्न आहे, UPSCची जी ओव्हरऑल प्रश्न विचारण्याची जी पद्धती आहे, जी शैली आहे, लवकरच त्याला इथे जे आहे त्याचं अनुकरण MPSC सुद्धा आपल्याला लवकरच करताना दिसेल. तर ह्या सगळ्या करिक्युलममुळे जे SPM IS अकॅडमी तुमच्यासाठी सुरू करत आहे, तर ह्या सगळ्या माध्यमातून तुमचा MPSC प्लस UPSC हा दोन्ही अभ्यास इथे हा होतच राहणार आहे. ठीक आहे. सो इथे तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, कन्सिस्टन्सी ठेवा. सगळे व्हिडिओजला सिन्सिअरली तुम्ही बघा. आन्सर रायटिंगचे सेशन तर बिलकुल मिस करू नका. म्हणजे तुमच्या मनातली ही भीती पूर्णपणे मी इथे दूर करणार आहे की आन्सर रायटिंग कशी केली पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह मेन्समध्ये मार्क्स कसे मिळतील, सगळं काही योग्य पद्धतीने आपण करूयात. आणि दुसरं एक ॲडिशनल मी तुम्हाला सांगतो, UPSC मधले जे काही टॉपर्स आहेत तर ते कशा पद्धतीने मुख्य परीक्षेमध्ये उत्तरं लिहितात, तर त्या कॉपीजसुद्धा मी इथे या व्हिडिओच्या माध्यमातून इथे असेसमेंट तुम्हाला करून दाखवणार आहे की टॉपर्सने त्यांच्या ज्या टेस्ट सिरीज त्यांनी केल्या होत्या आमच्या SPM IS अकॅडमीसोबत, आता त्याच्यातले काही UPSC मध्ये सिंगल डिजिट रँक होल्डर आहेत, कोणी डबल डिजिट रँक होल्डर आहेत. तर अशा काही टॉपर्सच्या कॉपी ज्या आहेत तर त्या सगळ्या टॉपर्सच्या कॉपीजचं सुद्धा मी विश्लेषण तुम्हाला करून सांगेल की ते कशा पद्धतीने लिहित गेले, कशा पद्धतीने त्यांची उत्तर लिहिण्याची पद्धती त्यांनी वेळेनुसार इम्प्रूवाइज केली. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा हा तुम्हाला सुद्धा होणार आहे. तुम्हाला जर काही शंका असतील, अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुमचे प्रश्न नक्की विचारा. तुम्हाला स्क्रीनवर आम्ही एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर सुद्धा तुम्ही तुमच्या ज्या काही शंका असतील, क्वेरी असतील तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकतात. तर आपण लवकरच सुरू करणार आहोत न्यूजपेपर ॲनालिसिसपासून.
त्यासाठी तुम्हाला आपल्या SPM IAS अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. तुम्हाला काही शंका असतील तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता. तुम्ही जे तुमचे उत्तरे लिहिणार आहात ते तुम्ही ह्या नंबरवर तुम्ही इथे त्याचे PDF पाठवू शकतात आणि तुमच्या शंकांचं निरसन कॉलच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या मी स्वतःच करेल. तुमच्या ज्या काही क्वेरीज असतील त्या तुम्ही फक्त या नंबरवर व्हॉट्सॲप करून ठेवा. तर अशा भरपूर काही गोष्टी विद्यार्थी मित्रांसाठी आम्ही घेऊन येत आहोत. तर लवकरच आपण परीक्षेच्या अनुषंगाने मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनलसाठी कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, न्यूजपेपर कसे वाचले गेले पाहिजे, नोट्स कशा बनवल्या गेल्या पाहिजे, या सगळ्या विषयांवर सविस्तरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.